सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 13 जून 2026. पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. महाराष्ट्र सरकार म्हणजे नाव मोठं आणि लक्षण खोटं. महागाई वाढली आणि गणवेश निधी घटला. 600 वरून 480 रुपयावर घसरला निधी. 240 रुपयात चड्डी तरी मिळते का, हा सवाल. एकीकडे कापड आणि शिरायचे दर दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे राज्य शासनाने मोफत शालेय गणवेश योजनेच्या निधीत कपात केल्याने पालक आणि शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. महागाईच्या पार्श्वभूमीवर निधी वाढवण्याची अपेक्षा असताना शासनाने 2 गणवेशांसाठी प्रति गणवेश 240 रुपये प्रमाणे 480 रुपये मंजूर केले आहे. यापूर्वी 2 गणवेशांसाठी प्रति 300 रुपयांप्रमाणे 600 रुपये दिले जात होते. गणवेशाच्या निधीत वाढ करण्याऐवजी कपात करून सरकारने गरीब विद्यार्थ्यांची एक प्रकारे थट्टाच केल्याची भावना पालकांमधून व्यक्त होत आहे. 240 रुपयात चड्डी तरी मिळते का, असा सवाल पालकांनी विचारला आहे. महाबळेश्वर मधील द क्लब गोल्फ मैदान उत्खननामुळे वादाच्या भोवऱ्यात. वृक्षतोड अनधिकृत बांधकामांचा आरोप. प्रांताधिकाऱ्यांचा संयुक्त पंचनाम्याचा आदेश. निसर्ग विभागाचा आणि ऐतिहासिक वारशाचा अविभाज्य भाग मानल्या जाणाऱ्या ब्रिटिशकालीन द क्लबच्या गोल्फ मैदान परिसरात मोठ्या प्रमाणात उत्खनन, वृक्षतोड आणि अनधिकृत बांधकामे झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. उपविभागीय अधिकारी डॉक्टर योगेश खरमाटे यांच्या स्थळ पाहणीत हा प्रकार समोर आल्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली आहे. महाबळेश्वर नगर परिषद हद्दीतील आणि हेरिटेज ग्रेड 1 दर्जा प्राप्त असलेल्या द क्लबच्या गोल्फ मैदानासाठी सपाटीकरण व गवत लागवडीसाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र या परवानगीचा गैरवापर करून मैदान परिसरात मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आल्याचा आरोप आहे. मैदानावर मातीचे मोठमोठे ढिगारे उभारून टेकड्यांचे स्वरूप देण्यात आले असून परिसरातील जंगल क्षेत्रात अंतर्गत 3 नवीन रस्ते तयार करण्याचे पाहणीत आढळले आहे. हयातीचे प्रमाणपत्र सादर करा, अन्यथा पेन्शन बंद. प्रशासनाचे पेन्शनधारकांना आवाहन. जिल्ह्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी विधवा अपंग व वृद्धकाळ निवृत्ती वेतन योजनांसह विविध विशेष सहाय्य योजनांच्या लाभार्थ्यांनी हयातीचे प्रमाणपत्र सादर करावे असे आवाहन प्रशासनातर्फे पेन्शनधारकांना करण्यात आले आहे. संबंधित लाभार्थ्यांना मिळणारे अर्थसहाय्य यापुढे सुरू ठेवायचे असल्यास त्यांनी आपले हयातीचे प्रमाणपत्र, हयातीचा दाखला तातडीने काढून दिनांक 25 जून 2026 पूर्वी संबंधित योजनांच्या कार्यालयात सादर करावे लागणार आहे. हयातीचे प्रमाणपत्र लाभार्थ्यांना जवळच्या माहिती सेवा केंद्रातून मिळू शकते. मार्केट यार्ड परिसरात पानटपरीवर छाप्यात 10 किलो गुटखा जप्त. अन्न औषध प्रशासन विभागाची कारवाई. अन्न औषध प्रशासन पथकाने येथील मार्केट यार्ड परिसरात एसके पान शॉपवर छापा टाकून 19,000 रुपये किमतीचा 10 किलो गुटखा जप्त केला आहे. टपरी चालक शुभम राजू कांबळे याच्यावर अन्न सुरक्षा मानके अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. शहरात अनेक ठिकाणी गुटख्याची उघड विक्री होत आहे. आयुक्त तुकाराम मुंडे हे कठोर कारवायांसाठी ओळखले जातात, मात्र सातारा जिल्ह्यात नेहमी तपासणी वगळता मोठ्या प्रमाणात छापे होत नसल्याची चर्चा आहे. गुटखा विक्रीची साखळी मोडण्यासाठी पुरवठादार, घाऊक आणि साठेबाजांवर मोठ्या कारवायांची मागणी होत आहे. कृष्णा नदीच्या पाण्याला गडद हिरवा रंग. पेरले शिवडे दरम्यान प्रदूषणाचा धोका वाढला. नागरिकांचे आरोग्य धोक्यात. पेरले ते उमरज दरम्यान कृष्णा नदीच्या पाण्यावर गेल्या 4 ते 5 दिवसांपासून हिरव्या गडद रंगाचा जाड थर तयार झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा थर वरच्या प्रवाहातून खाली सरकत येत असल्याचे स्पष्ट दिसून येत असून प्रदूषणाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. परिसरातील अनेक गाव पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीसाठी कृष्णा नदीवर अवलंबून असल्याने दूषित पाण्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर तसेच पशुधनावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान संबंधित विभागाने नदीतील पाण्याच्या त्वरित विभागासाठी पाठवावेत व प्रदूषणाचे मूळ कारण शोधून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांच्याकडून करण्यात येत आहे. पर्यायी खोऱ्यात एसटीचा भोंगळ कारभार. अनेक गावांच्या फेऱ्या अचानक रद्द. ग्रामस्थांची गैरसोय. परळी विभागातील केळवली, कातवडी, ठोसेघर, अलवडी, आरेगळी, रेवंडे, राजापुरी, लावणघर आदी दुर्गम भागातील एसटी सेवा विस्कळीत झाल्याने ग्रामस्थ, विद्यार्थ्यांनी गावी आलेल्या मुंबईकरांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. अनेक मार्गावरील बस फेऱ्या अचानक रद्द होत असल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसमजाला सामोरं जावं लागत आहे. विशेषतः 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचे अतिरिक्त वर्ग सुरू असताना बस सेवा खंडित झाल्याने त्यांच्या शैक्षणिक नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयामध्ये पोहोचण्यासाठी एसटी हीच प्रमुख वाहतूक व्यवस्था असल्याने त्यांच्यासमोर अडचण निर्माण झाल्या आहेत. कागदपत्रांवरून आढळलेली दुचाकी वाडेफाटा येथे जप्त. दोघांवर कारवाई. संशयास्पद परिस्थिती आढळून आलेली मोटरसायकल सातारा शहर पोलिसांनी जप्त केली असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई वाडेफाटा परिसरात करण्यात आली. अधिक माहिती अशी प्रदीप लक्ष्मण पवार आणि भीमराव विजय वाघमारे यांच्या ताब्यात MH46cc 9484 मोटरसायकल आढळली. वाहनाबाबत लालकी सिद्ध करणारे कोणतेही कागदपत्र संशोधन सादर करण्यात आले नाही. त्यामुळे सुमारे 60,000 रुपये किमतीची ही दुचाकी चोरीच्या तो बेकायदेशीरता मिळवल्याचा संशय असल्याने पोलिसांनी ती ताब्यात घेतली. सेवा रस्तानी गटाची त्वरित दुरुस्ती करा. मलकापूर नगर परिषद पदाधिकाऱ्यांची मागणी. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना निवेदन. पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या 6 पदरीकरणांतर्गत कराड ते मलकापूर दरम्यान सुमारे 3.5 किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्याचे काम मध्य टप्प्यात आले आहे. या महामार्गाच्या दोन्ही बाजूला सेवा रस्ता व गटाचे काम अर्धवट असून त्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी मलकापूर नगरपरिषदेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास करण्यात आली आहे. याबाबत नगरपरिषद पदाधिकाऱ्यांनी मागणी करत कोल्हापूर येथील राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांना निवेदन दिले आहे. महामार्गावर गोटे ग्रामस्थांचा रास्ता रोको. कराडवर मोठी वाहतूक कोंडी. समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने आक्रमक भूमिका.
पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाचे सापडण्याचे काम सुरू असून ठेकेदार कंपनीकडून महामार्गालगतच्या गावातील ग्रामस्थांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. अपहरण, धोकादायक कामे या अन्य मागण्यांसाठी निवेदन देऊन हे ठेकेदार कंपनीस प्रशासनाने वेळकाढूपणा केल्याने गोटे ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत गुरुवारी दुपारी अचानक रस्ता रोको केला. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. तसंच सातारा बाजूकडे जाणाऱ्या लेनवर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहावयास मिळाले. आरक्षण बचाव समितीचा कोरेगावात एल्गार जिल्हा संयोजक चंद्रकांत खांदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन. अनुसूचित जाती एससी प्रवर्गाच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण तातडीने थांबवून आरक्षणाच्या मोडाचा कायम ठेवा तसेच एससी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या तत्काळ मंजूर कराव्यात या मागण्यांसाठी कोरेगावातील प्रांताधिकारी कार्यालयासमोर आरक्षण बचाव समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हा संयोजक चंद्रकांत खंडायत, ज्येष्ठ नेते विलास रणखांबे आणि तालुका संयोजक सतीशराव माने यांच्या नेतृत्वाने आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य शासनाचा निषेध केला. मेड इन सातारा बॅग. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.